तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे। मी अजिबात या कलश घेऊन सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे आपल्या समोर आलेले आहेत। तोच आनंदाचा क्षण आज महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे। मी अजिबात यापुढे काही बोलणार नाही। हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये विजयी भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राला फक्त ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाईल हे सांगणारी आजची पत्रकार परिषद आणि आजचा दिवस आहे। मी यापुढे सूत्र ही माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्याकडे देतो। बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे। सर्वांचं स्वागत करतोय आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली। तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही, त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे। 105 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे, कारण आम्ही आज दोघेही इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू। आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 सेनापतींमधले एक सेनापती, त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता।